महिन्याभरापूर्वी मला हृदयाचा त्रास सुरू झाला. त्याच्यानंतर मी स्थानिक कुडाळमध्ये हॉस्पिटलला दाखवलं. ती एंजिओग्राफी केली. एंजिओग्राफी केल्यानंतर 3 ब्लॉकेजेस आढळले. त्यानंतर बायपास कंपल्सरी सांगितलेलीच होती. मग मी आमचे फॅमिली फ्रेंड आहेत कराडला, ती चौकशी केली. ते म्हणाले की प्रवीण साळुंखे सर प्रकाश हॉस्पिटलला इकडे असतात, चांगले सर्जन आहेत, व्यवस्थित एक ऑपरेशन करणार, काळजी करू नका. त्या पद्धतीने मी हॉस्पिटलला आलो. सरांना भेटलो. सरांनी व्यवस्थित माहिती सांगितली आणि मला इथे ॲडमिट करून घेतलं. त्यानंतर स्टाफनी आणि सरांनी 3 ते 4 दिवस ॲडमिट करून त्या तपासण्या करून माझी CABG म्हणजे बायपास जी आहे ती पूर्ण केली. माझा आतापर्यंतचा जो हॉस्पिटलचा अनुभव आहे, सर असतील किंवा स्टाफ असतील, खरोखरच चांगला आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. इकडे येण्यापूर्वी मी अनेक ठिकाणी माझी तपासण्या करून घेतल्या. ऑपरेशनविषयी विचारलं, त्याचप्रमाणे योजना वगैरे आहे त्याच्या माहिती मी घेतली. परंतु नीटची कोणी त्या पद्धतीनं माहिती दिली नाही. योजनेबाबत सुद्धा त्यांना तेवढी माहिती असेल का नसेल मला शंका आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे माझा व्ह्यू असा आहे की या ठिकाणी तज्ज्ञ कोण डॉक्टर असेल, सर्जन असेल, त्या ठिकाणी मी येऊन माझं ऑपरेशन करणं मी ते पसंत केलं. इकडे शस्त्रक्रियेनंतर आम्हाला 7-8 दिवस होत आले आहेत आणि यामध्ये मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडची जी टीम आहे ना ती सर्वात बेस्ट आहे आणि त्यांनी जे सपोर्ट केला आहे. कधी कधी काय व्हायचं की मी पण इकडे तिकडे जायचो, पण ही टीम इकडे जी होती ती स्वतःहून म्हणजे आपले कोणतरी आहेत असं ते सपोर्ट करायचे. माझ्या बायपास शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत मोफत झाला.